नरेंद्र मोदी यांचा काय झालेला आहे, विक्रम झालेला आहे. विक्रम कशाबद्दल झालेला आहे तुमचं मला माहितीये का? त्यांनी रेकॉर्ड तोडलेलं आहे. सर्वाधिक काळ पंतप्रधान पदी असणारे व्यक्ती. आता ठीक आहे, यांच्यावर प्रश्न येऊ न येऊ, पण या व्यक्तीवरती प्रश्न येऊ शकतो. यांचं नाव काय? मीनाक्षी जैन. हायकोर्टची तुम्हाला 218 कलम माहित पाहिजे. हायकोर्टचा कलम न्यायाधीशाला काढून टाकण्याचा 218 हे महत्वाचं आहे. ही मतदान मोबाईल ऍप द्वारे कोणत्या राज्यात? बिहार. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कर्मयोगीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. बघा, आपण चालू घडामोडीचे लेक्चर बघत आहोत. चालू घडामोडी तुमच्या स्टॅटिक सोबत कशा प्रकारे आपण लिंक करणार आहोत, जेणेकरून तुमची वाली चालू घडामोडीचे मार्क तर तुम्हाला मिळणारच आहे, प्लस तुमची स्टॅटिकची पण पूर्णपणे काय होणार आहे बरं, रिव्हिजन होणार आहे. बघा, आपण पहिल्यांदा सुरुवात केलेली आहे राजकीय घडामोडी. त्याचा जो पहिला पार्ट आहे जानेवारी पासून तर तुमचा वाला मे पर्यंतचा तो पार्ट आपण युट्यूबवर अपलोड केलेला आहे, तो बघा पण तुम्ही. आणि त्याच्यानंतर आपला पार्ट 2 आहे बघा, मे ते किती जुलै 2025च्या राजकीय घडामोडी. ओके, एक वेगळी पद्धत घेऊन येतोय आपण की चालू घडामोडी कशा पद्धतीने आपण स्टॅटिकला काय करू शकतो, लिंक करू शकतो. बघा, पहिली न्यूज आहे तुमची वाली. पहिली न्यूज आहे तुमची वाली, नरेंद्र मोदी यांचा काय झालेला आहे, विक्रम झालेला आहे. विक्रम कशाबद्दल झालेला आहे तुमचं मला माहितीये का? त्यांनी रेकॉर्ड तोडलेलं आहे. सर्वाधिक काळ पंतप्रधान पदी असणारे व्यक्ती. ओके, याच्यामध्ये ते आता दुसऱ्या नंबरला आले. बघा, सेकंड नंबरला आले. पहिल्यांदा आहे तुमचे नेहरू आहे. नेहरूंनी जवळपास 15+ वर्ष, लक्षात ठेवा 15+ जास्त वर्ष त्यांनी पंतप्रधान पदी घुसवलंय. हा विक्रम त्यांनी कोणाचा तोडला? तर विक्रम तोडलाय इंदिरा गांधीजींचा. लक्षात ठेवा, कोणाचा विक्रम तोडला त्यांनी? इंदिरा गांधीजींचा विक्रम तोडलाय. ओके, तर आता ते सेकंड झालेले. यांच्याबद्दल थोडं सांगायचं झालं तर हे कितवे पंतप्रधान आहे? तर हे झालेले 14वे पंतप्रधान आहे. कितवी लोकसभेचं इलेक्शन झालं आपलं वाला? तर ती होती 18वी लोकसभा होती. हे तुम्हाला माहित पाहिजे. अजून काय? तर स्वातंत्र्यानंतर जन्मलेले हे एकमेव काय तुमचे वाले पंतप्रधान आहे. बिगर काँग्रेसी हे पहिले पंतप्रधान आहे का त्यांनी 2 टर्म पूर्ण केलेले आणि त्यांची आता तिसरी टर्म काय चालू आहे बरं, सुरू झालेली. तर याबद्दल आता मला नाही वाटत एक करंट अफेअर हो, याच्यावरती तुम्हाला काय प्रश्न विचारला जाऊ शकतो. परंतु तुम्हाला लिंक काय करायचंय? तुम्हाला लिंक करायचंय पीएम चॅप्टर, आपलं जे पंतप्रधान चॅप्टर आहे पॉलिटी मधलं, त्याचं लिंक करा. त्याच्यातले तुम्हाला कलम माहित पाहिजे. बघा, कलम 74, 75, नंतर तुमचा कलम 77 आणि कलम काय 78 याबद्दल तुम्ही रिव्हिजन करू शकता. 74 काय तुमची की राष्ट्रपतीला सल्ला देण्यासाठी काय असलं पाहिजे बरं, मंत्री मंडळ असलं पाहिजे. आणि राष्ट्रपती मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने काय करेल बरं, निर्णय घेईल. त्याच्याबद्दल तुम्हाला अजून काय, अजून तुम्ही इन्फॉर्मेशन काढू शकतात. 42वी घटना दुरुस्ती असेल की मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर काय करण्यात आला, बंधनकारक करण्यात आला. 44वी घटना दुरुस्ती असेल का एक स्कोप देण्यात आला राष्ट्रपतीला की तुम्ही एकदा काय करा, मंत्रिमंडळाला काही विचारतील की तुम्ही एकदा पुनर्विचार करा. परंतु मंत्रिमंडळाने पुनर्विचार केला असो नसो, काही पण असो, पुन्हा त्यांनी त्यांच्याकडे पाठवलं राष्ट्रपतीकडे, तर त्यांना ते सल्ल्यानुसारच काय करावं लागेल बरं, काम करावं लागेल. तो सल्ला बंधनकारक असेल. तर हे 2 घटना दुरुस्ती तुम्हाला माहित पाहिजे. आणि मंत्रिमंडळ हे कशामध्ये कलमामध्ये दिले? 74 कलमामध्ये मंत्रिमंडळ हे काय, राष्ट्रपतीला सल्ला देईल. 75 मध्ये काय आहे? तर 75 मध्ये पंतप्रधानांची नियुक्ती आहे. पंतप्रधानांची नियुक्ती कोण करतं? राष्ट्रपती करेल. आणि ती सगळी प्रोसेस आपण स्टॅटिकच्या लेक्चरला बघितलंय पॉलिटीच्या, तुम्ही एकदा रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करा. मंत्रिमंडळ असेल त्यांची नियुक्ती राष्ट्रपती करेल. कोणाच्या सल्ल्याने? तर पंतप्रधानांच्या सल्ल्याने करेल. ओके, 77 काय आहे? तर सरकारचा जो प्रशासन असेल तर त्या प्रशासनाची कार्यपद्धती कशी असेल, जसं केंद्र सरकारची पूर्ण प्रशासन किंवा पूर्ण हे जे कामकाज आहे हे राष्ट्रपतीच्या नावाने चालतं, तर ते 77 मध्ये असेल. आणि 78 मध्ये असेल पंतप्रधानांची काय रे, कर्तव्य. काय पंतप्रधानांची कर्तव्य? राष्ट्रपतीने एखादी माहिती मागितली तर त्या माहितीबद्दल काय बरं, माहिती पुरवणे हे त्यांचे कर्तव्य असू शकतात. हे 74, 75, 77, 78 याच्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. अजून काय विचारू शकतात की समजा पंतप्रधानांनी राजीनामा दिला, पंतप्रधानांचा मृत्यू झाला, जे काय असेल तर त्यांना पूर्ण मंत्रिमंडळ काय होतं रे, विसर्जन होतं. लक्षात ठेवा, म्हणजे मंत्रिमंडळ पूर्णपणे डिपेंड कोणावर आहे, पंतप्रधानांवर. त्यांच्या राजीनाम्यानं किंवा त्यांच्या मृत्यूनं काय होऊ शकतं, मंत्रिमंडळ विसर्जित होऊ शकतं. परंतु एखाद्या मंत्र्यानं राजीनामा दिला किंवा एखाद्या मंत्र्याचा मृत्यू झाला तर त्याने मंत्रिमंडळावर कोणत्याही प्रकारचा काय परिणाम होत
नाही. ओके, बाकीचं 75 बघितलं तर 75 मध्ये या पीएम तुमचं मंत्रिमंडळ यांची शपथविधी आहे, त्यांचं उत्तरदायित्व आहे, त्यांचा कार्यकाळ आहे, सगळं तुम्हाला माहित पाहिजे. 91वी घटना दुरुस्ती ही तुम्हाला माहित पाहिजे की मंत्रिमंडळामध्ये किती सदस्य राहत्या, काय राहत्या, 15% पेक्षा जास्त नको. 91वी घटना दुरुस्ती 2003 वगैरे हे सर्व तुम्हाला रिकॉल झालं पाहिजे न्यूज वरती. न्यूजला तुम्हाला करंटला विचारण्यासारखं काही नाही, परंतु तुम्हाला स्टॅटिकला राज्यसेवेला तुम्हाला विचारलं जाऊ शकतो. ओके, यालाच कंपॅरिझन घेतलं तर आपल्याकडे राज्य विधिमंडळासाठी कलम 163, 164 आहे, तुमचा 166 आणि 100 किती 67. यस, तर हे कलम तुम्हाला माहिती पाहिजे बघा. हे तुमचं आहे राज्य विधिमंडळासाठी. सीएम आणि मंत्रिमंडळ कंबाईन साठी आपल्याला इम्पॉर्टंट आहे याच्यापेक्षा. ओके, तर तिथे तुम्ही एकदा रिवाइज करा. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. पुढची न्यूज बघा तुमचं महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024. याच्यावरती बघा अजून विधेयकच म्हटलेलं आहे, कायद्यामध्ये रूपांतर झालेलं नाही. कायदा करण्यासाठी तुम्हाला राज्यपालाची सही लागेल, अजून राज्यपालाची सही बाकी आहे. परंतु दोन्हीही गृहांनी, विधानसभा आणि विधान परिषदेनं, या दोन्ही गृहांनी हे विधेयक काय केलेलं आहे, पारित केलेलं आहे. विधेयक मांडलं होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, लक्षात ठेवा. आणि त्या विधेयकामध्ये काय म्हटलेलं आहे, तर विधेयकामध्ये म्हटलेलं आहे की आपल्याला जे नक्षलवादी काही कृत्य असतील याच्यापासून समाजाचं आपल्याला संरक्षण करायचं असेल, किंवा अशा काही व्यक्ती किंवा संघटना असतील, दोघांसाठी पण व्यक्ती आणि संघटना का याच्यावरती काय संशय आहे का याच्यापासून पुढे जाऊन काहीतरी धोका निर्माण होऊ शकतो समाजासाठी, तर त्यांना अटक केलं जाऊ शकतं, स्थानबद्ध केलं जाऊ शकतं. तर हे याच्यामध्ये विचारलेलं आहे. आणि हे महाराष्ट्र बनलेलं आहे, कितवं राज्य बनलेलं आहे, तर 5वं राज्य बनलेलं आहे. तुम्हाला माहिती पाहिजे पहिलं राज्य तुमचं काय बरं, छत्तीसगड आहे. इतर कोणते राज्य, 4 राज्य म्हणजे छत्तीसगड आणि प्लस तुमचे काय राहिले 3 राज्य, तर ते तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा. ओके, मग त्याच्यामध्ये तुमचं आंध्र प्रदेश येऊ शकतं, तुमचं तेलंगणा येऊ शकतं. तर हे तुम्हाला गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. परंतु महाराष्ट्र किती आहे, तर महाराष्ट्र 5वं आहे, तुम्हाला माहिती असलं पाहिजे. बघा या विधेयकाशी आपण स्टॅटिकला काय लिंक करू शकतो, तर स्टॅटिकला आपण लिंक करू शकतो. तुम्हाला बघा की तुमचा इतिहासामध्ये जर गेले तुम्ही कधी, इतिहासामध्ये रौलट कायदा आहे, रौलट कायदा तुम्हाला माहित पाहिजे, थोडस लिंक करू शकतो. तो पण विदाऊट ट्रायल तिथे काय करता येऊ शकत होती, अटक करता येऊ शकत होते. तुम्ही पॉलिटीमध्ये गेलं तर पॉलिटीमध्ये कलम किती रे, 22. आणि कलम 22 तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या स्थानबद्धता येते, एक प्रतिबंधात्मक आहे, एक शिक्षात्मक आहे. प्रतिबंधात्मक ही जी स्थानबद्धता आहे ही तुमची फक्त संशयावरती काय बरं डिपेंड आहे, तुमच्या संशयावरती ते अटक करू शकतात. आता इकडे अजून पण भरपूर गोष्टी या विधेयकाच्या बाबतीमध्ये, जो कधी तुम्हाला इथे जर प्रश्न विचारत, लक्षात ठेवा, जर याच्या बाबतीमध्ये तपास करायचा असेल तुम्हाला, तर त्या खटल्याचा तपास करण्यासाठी तुम्हाला ऍटलिस्ट PSI पदाचा व्यक्ती पाहिजे. लक्षात ठेवा, PSIच्या खालचा व्यक्ती नकोय, त्याच्या वरती तुमचा काय असला पाहिजे बरं, व्यक्ती असला पाहिजे. तर तिथे तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो का तपास करण्यासाठी ऍटलिस्ट कोणता व्यक्ती असला पाहिजे. ओके, थोडस तुम्ही पण करंट मध्ये एकदा बघून घ्या. आणि कलम 22 मला वाटतं का इथे पॉलिटीला काय होतो, लिंक होतो, तर कलम 22 तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, पुढची न्यूज बघू आपण. पुढची न्यूज बघा, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा काय झालेला आहे, राजीनामा झालेला आहे. आता आपल्याला याच्यावरती काय विचारणार नाही, कारण ऑलरेडी आता दुसरे नवीन राष्ट्रपती उपराष्ट्रपती आपले काय आलेले आहे, CP राधाकृष्ण. ओके, तर हे तुमच्याकडे नवीन आता उपराष्ट्रपती आलेले. मग आता याच्याबद्दल तुम्हाला काय माहित पाहिजे, पहिली गोष्ट कलम माहित पाहिजे. उपराष्ट्रपतीचे कलम चालू होते तुमचे 63 पासून तर कितीपर्यंत, 71 पर्यंत. खरं म्हणजे 70 पर्यंत, पण 71 त्यांच्या राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीसाठी कॉमन आहे. निवडणुकी संदर्भात जर काही वाद निर्माण झाला तर तिथे तुमचं काय सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करू शकतं. तर 63 ते 71 तुम्हाला माहिती पाहिजे. उपराष्ट्रपतीसाठी 63 मध्ये भारताचा उपराष्ट्रपती असा उल्लेख केलेला आहे. आणि हा जे उपराष्ट्रपती पद आहे हे आपण कुठून घेतलं, तर अमेरिकेकडून घेतलंय, हे तुम्हाला माहिती पाहिजे. हे तुम्ही करत चला, लिंक करीत चला, तुमची वाली पूर्ण पॉलिटीची रिव्हिजन होईल. नुसता आपला उद्देश नाही की राजकीय घडामोडी, राजकीय घडामोडीतून तुमचा फक्त 1 ते 2 प्रश्न येऊ शकतो, कमीत कमी लक्षात 1 प्रश्न येऊ शकतो. परंतु तुमची पूर्ण रिव्हिजन झाली पाहिजे. कशासाठी रिव्हिजन झाली पाहिजे, तुमची पॉलिटीची, लक्षात ठेवा. नंतर 64 मध्ये काय म्हटलेलं आहे, तर 64 मध्ये म्हटलेलं आहे की हा जो उपराष्ट्रपती असतो हा राज्यसभेचा काय असतो, अध्यक्ष असतो. तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. हा जो राजीनामा दिलेला आहे, राजीनामा कोणत्या कलमानुसार दिला, कलम 67 नुसार दिला. तर हे तुम्हाला माहित पाहिजे कोणाला राजीनामा दिला जातो, राष्ट्रपती का दिला जातो.
ओके, ही जी न्यूज आलेली आहे की श्री राधाकृष्ण जे आहे ते नवीन उपराष्ट्रपती झाले. तर उपराष्ट्रपतीसाठी नेमणूक कोणाकडून केली जाते? तर नेमणूक केली जाते बघा निर्वाचन मंडळाकडून केली जाते. अप्रत्यक्षरित्या केली जाते निर्वाचन मंडळाकडून. आणि निर्वाचन मंडळामध्ये कोण असतं? तर निर्वाचन मंडळामध्ये असतात संसदेचे सर्व सदस्य. संसदेचे सर्व म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेचे सर्व सदस्य निवडलेले असो नामनिर्देशित असो हे सर्व सदस्य राहतात. जे राष्ट्रपतीच्या महाभियोगाला सदस्य राहत्या ते उपराष्ट्रपतीच्या नियुक्तीला सदस्य राहत्या. मग मी असं म्हणू शकतो का? लक्षात ठेवा की इथे बघा, आता बघा यांचा जर थोडस कम्पेअर केला, हा राज्यसभेचा अध्यक्ष असतो, तसा लोकसभेचा सभापती असतो. आणि लोकसभेचा सभापती निवडण्यासाठी काय केलं जातं? फक्त कोणी सदस्य राहतात तुमच्यावाले? बरं, लोकसभेचे सदस्य राहतात, तिथून तो लोकसभेचा सभापती निवडला जातो. परंतु राज्यसभेचा अध्यक्ष निवडताना तुम्हाला संसदेचे सर्व सदस्य सापडतात. म्हणून मी असं म्हणू शकतो का राज्यसभेचा अध्यक्ष निवडायला राज्यसभेचा अधिकार काय केलाय? नाकारला गेलाय. ओके, हे डेफिनेटली होऊ शकतं. बघा, त्यांना त्यांचा अधिकार नाकारला गेलाय. तो राज्यसभेचा अध्यक्ष, त्याला पूर्णपणे अधिकार राज्यसभेलाच पाहिजे होता, परंतु संसदेचे काय सर्व सदस्यामध्ये टाकलं. बाकीचं सर्व तुम्ही डिटेलमध्ये करायचं. किती वर्ष पूर्ण असावे? 35. तुमचं याच्यावरती कोणत्याही लाभाच्या पदावर नसावे, कोणत्याही याचा सदस्य नसावा, तो मंत्रिमंडळाचा वगैरे मंत्री राज्यपाल असं कोणत्या सदस्य नसावा असेल तर त्यानं राजीनामा देणं काय आवश्यक आहे. किंवा राज्यसभेचे निवडून येण्याची त्याच्याकडे काय असली बरं पात्रता असावी. या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे या चॅप्टर मध्ये. अजून काय विचारलं जाऊ शकतं? तर यांना जर पदावरून काढायचं, ठीक आहे राजीनामा दिला, परंतु यांना पदावरून काढायचं असेल तर कोणतं बहुमत आहे? तर प्रभावी बहुमत आहे. प्रभावी बहुमत म्हणजे काय? तर रिक्त जागा सोडून ते जे आपण पुढे बहुमत घेणार आहे त्याला आपण प्रभावी बहुमत म्हणतो. तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, माझा एक प्रश्न राहील तुमच्यासाठी. बघा, लोकसभेच्या सभापतीला राज्यसभेच्या अध्यक्षापेक्षा कोणते अधिकार जास्त आहे? तर याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं. बघा, प्रश्न आहे लोकसभेच्या सभापतीला राज्यसभेच्या अध्यक्षापेक्षा कोणते अधिकार काय जास्त आहे? तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या. अशा प्रकारे तुमची उपराष्ट्रपती पदाची काय झाली पाहिजे? तुमची वाली पूर्णपणे काय झाली पाहिजे? रिव्हिजन झाली पाहिजे. ठीक आहे, पुढची न्यूज बघू आपण. हा, अजून एक महत्वाची की जे सीपी राधाकृष्ण आले ते ऑलरेडी काय होते? महाराष्ट्राचे राज्यपाल राहून गेलेले होते, लक्षात ठेवा. आणि त्यांचं तर तुम्हाला विचारलं ते पुढे करंट मध्ये येईलच आपल्याला ऑक्टोबरच्या सप्टेंबर पासूनच्या. ठीक आहे, पुढची न्यूज आहे बघा की 4 जणांची काय केलेली तुमची वाली राज्यसभेवरती निवड केलेली. आणि राज्यसभेवरती निवड केली बघा, आता एकदम महत्वाचं तुम्हाला माहित पाहिजे. तर राज्यसभेवरती राष्ट्रपती काय करतो रे? आता हे प्रश्न करंटला विचारतील कोणते 4 सदस्य, परंतु आपल्या पॉलिटीला काय राष्ट्रपती 12 सदस्य हे राज्यसभेवर नामनिर्देशित करतो. मग कशामधून करतो तो? साहित्य असेल तुमचं आलं, नंतर कला असेल तुमची वाली, विज्ञान आणि काय असेल रे तंत्रज्ञान काय जे असेल ते, नंतर सामाजिक काय असेल रे सेवा असेल. तर याच्यामधून 12 सदस्य राज्यसभेवर राष्ट्रपती काय करतो? नामनिर्देशित करतो. पहिली गोष्ट ही समजून घ्या की हे 12 सदस्य नामनिर्देशित करण्यासाठी तो काय त्याचा विवेकाधिकार नाही, लक्षात ठेवा. त्याला वाटेल त्या व्यक्तीनं करेल का? नाही, तर मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानं करेल, लक्षात ठेवा. त्याचा विवेकाधिकार नाही, मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानं तो याची करेल. मग असे 4 सदस्य राज्यसभेवरती नामनिर्देशित केलेले बघा तुमच्यावाले. आपल्या महाराष्ट्राचे तुम्हाला महत्वाचे आहे उज्ज्वल निकम सर बघा, ते तुम्हाला माहित पाहिजे. आता ठीक आहे, यांच्यावर प्रश्न येऊ न येऊ, पण या व्यक्तीवरती प्रश्न येऊ शकतो. यांचं नाव काय? मीनाक्षी जैन. आणि हे इतिहासकार आहे, लक्षात ठेवा. हे कोण आहे? इतिहासकार. तर पदव्यांवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवा. तर तुम्हाला इथे मीनाक्षी जैन यांच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. याच्यातले एक परराष्ट्र तुमचे काय सचिव आहे, एक बीजेपीच्या रिलेटेड पण काय बरं तुमच्यावाले पॉलिटिकल लीडर आहे. तर त्यांची तर सामाजिक सेवामधून निवड केली असेल माझ्या मते. ओके, मीनाक्षी जैन महत्वाचे, हे इतिहासकार आहे, लक्षात ठेवा. अशी तुमची निवड केली जाते 12 सदस्यांची. ओके, तसंच सेम टू सेम बघा, आता ही कोणत्या कलमानुसार केली जाते? कलम काय आहे? 80. याची पोट कलम वगैरे एवढं डेप मध्ये नका जाऊ, तुम्ही एवढं विचारणार नाही. पण जर कलम वरचा कलम विचारला तर कलम 80 तुम्हाला माहिती पाहिजे. तसंच बघा, जसं राष्ट्रपती करतो तसं राज्यपाल पण करतो. आणि राज्यपाल किती सदस्य करतो? 1/6 सदस्य विधान परिषदेवर करतो. आणि 1/6 सदस्य कुठून येत्या? तर हे पण सेम आहे, साहित्य कला विज्ञान आणि काय सामाजिक सेवा. बट एक गोष्ट याच्यामध्ये एक्स्ट्रा आड आहे, ती आहे सहकार.
बघा, सहकार मधून निवड करायची असेल तर तो अधिकार फक्त राज्यपालाला नामनिर्देशित करण्याचा, सहकार मधून हा तुम्हाला राष्ट्रपतीला दिलेला नाही. हा डिफरन्स तुम्हाला राहू शकतो. अजून महत्वाची गोष्ट काय, का बरं सहकार, सहकार हा तुमचा राज्य सूचीमधला विषय, तुम्हाला केंद्र राज्य संबंध चॅप्टर आहे कंबाईनला, तर त्याच्यामध्ये जर कधी विचारलं तर तुम्हाला माहित पाहिजे. कारण आत्ताच माझ्या मते अमित शाह हे आत्ता आले होते इतक्याच वेळेस, आणि माझ्या मते सांगितलं का प्रवरा नगर ही काय सहकाराची काहीतरी म्हणजे माया, म्हणजे काहीतरी आहे मायानगरी का काहीतरी बोलले होते ते असं. तर तुम्हाला माहित पाहिजे, कारण अमित शाह हे पहिले मंत्री पण आहे आपले सहकार मंत्री म्हणून, तर हे तुम्हाला माहित पाहिजे. राज्य सूचीमधला हा काय तुमचा विषय आहे, तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, मीनाक्षी जैन, मला असं वाटतं की 100% याच्यावरती प्रश्न राहू शकतो. ओके, ठीक आहे, पुढे जाऊ आपण. पुढची न्यूज आहे बघा, लोकपालचे नवीन काय बरं ब्रीद वाक्य. तर तुम्हाला लोकपालचे नवीन ब्रीद वाक्य माहित पाहिजे. बघा, आता हे जे लोकपाल आहे हे तुमचं आलं कशासाठी येतं, भ्रष्टाचार संपवण्यासाठी. ओके, आणि ते जे नवीन ब्रीद वाक्य आले, पहिलं जे ब्रीद वाक्य होतं ते तुमचं थोडंसं संस्कृत टाईप होतं. ओके, ते आता मला एवढं आठवत नाही, परंतु जे नवीन आलेले ते तुमचं भ्रष्टाचार उजाडीकरण याच्या रिलेटेड, लक्षात ठेवा. सशक्त नागरीकरण आणि भ्रष्टाचार उजाडीकरण, तर याच्या बाबतीत तुमचं आलं हे नवीन ब्रीद वाक्य, हे तुम्हाला माहिती पाहिजे, लक्षात ठेवा. आणि काय आता तुम्हाला याच्याबद्दल काय, लोकपाल, तर लोकपाल तुम्हाला माहित पाहिजे 2013चा काय तुमचा वाला बरं लोकपालचा काय आहे कायदा आहे. आणि हा कायद्यावरती कधी सही देण्यात आली लोकपालच्या कायद्यावरती, तर 1 जानेवारी 2014ला राष्ट्रपतीने सही दिली. कोणी सही दिली, राष्ट्रपतीने सही दिलेली, लक्षात ठेवा. आणि 14 जानेवारी 2014 नाही 16 ना, यस 16 जानेवारी 2014 पासून काय झालेली याची वाली अंमलबजावणी झालेली आहे. ओके, तर हे तुम्हाला माहित पाहिजे लोकपाल बाबतीत. लोकपाल तुमचेवाले पूर्णपणे पंतप्रधान, सर्व प्रकारचे जेवढे पण हे लोक असतील त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे जर आरोप झाले तर तिथे ते चौकशी करू शकतात. तसेच सीबीआय ला सुद्धा ते काय करू शकतात बरं, मार्गदर्शन करू शकतात. आणि लोकपाल पास होण्यासाठी खूप वेळ लागलेला आहे, लक्षात ठेवा. म्हणजे माझ्या मते 1967-68 साली इंदिरा गांधीजींनी ते विधेयक मांडलं होतं लोकपालाच्या बाबतीमध्ये, आणि तेव्हापासून ते विधेयक चाललेलं आहे. कधी लोकसभा डिझॉल्व्ह व्हायची, कधी बहुमत भेटत नव्हतं, कधी काय, आणि शेवटी 2013 मध्ये मनमोहन सिंगच्या काळामध्ये ते काय झालेलं आहे बरं, पारित झालेलं आहे. तर तुम्हाला हे माहिती पाहिजे. ओके, आता राहिला प्रश्न काय बघा, लोकपालची तुम्हाला संरचना माहित पाहिजे. बघा किती सदस्य राहतात, टोटल तुमचे 8 सदस्य राहतात. त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे तुमचं की 4 सदस्य हे न्यायिक असले पाहिजे आणि 4 सदस्य काय इतर सदस्य तुमचे असले पाहिजे. तर हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतो. पुन्हा 50% अनुसूचित जाती आणि जमातीचे पण काहीतरी असा क्रायटेरिया आहे, हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, तर याबद्दल तुम्हाला माहित पाहिजे. पहिले जे लोकपाल आहेत ते पण माहित पाहिजे तुम्हाला, पिनाकी चंद्र घोष, आणि आत्ताचे जे आहे तुमचे आहे खानविलकर, अरविंद खानविलकर, अजय खानविलकर. ओके, पहिले होते पिनाकी चंद्र घोष, आत्ताचे आहे अजय खानविलकर. याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. तर हे थोडस बघत चला, फक्त असं ना काय नवीन ब्रीद वाक्य काय आलेलं वगैरे. ब्रीद वाक्य तर आलंय तुमचं आलं की सशक्त नागरीकरण आणि भ्रष्टाचार उजाडीकरण वगैरे ह्या रिलेटेड आहे. पहिलं संस्कृत मधलं होतं तर ते काढून टाकण्यात आलं. आता जे आहे बघा तुमचं आलं हे झालं लोकपाल. आपल्याला कंबाईनला काय आहे, तर कंबाईनला आहे लोक आयुक्त. सेंट्रलला असतं तुमचं लोकपाल आणि इकडे असं तुमचं काय आहे लोक आयुक्त. आता तुम्ही एक काय करा माहितीये का, अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, आधी जागा नाही पण मी तुम्हाला विचारतो बघा, समिती लोकपाल मध्ये बघा हे जे सदस्य निवडायचे त्याच्यासाठी एक निवड समिती असते. कोणती समिती असते, निवड समिती. या निवड समितीमध्ये कोण असतं, पंतप्रधान असतो का, या निवड समितीमध्ये लोकसभेचा विरोधी पक्ष नेता असतो का, या निवड समितीमध्ये सरन्यायाधीश असतो का, या निवड समितीमध्ये कायदे पंडित असतो, काय जे असेल ते एकदा तुम्ही ती निवड समिती बघून घ्या, तुम्ही एकदा चेक करा. लक्षात ठेवा तुमच्याकडे सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म आहे गुगलवरती, तर गुगलचा तिथे वापर करत चला की निवड समितीमध्ये कोण कोण सदस्य असतात. ओके, तर हे तुम्हाला माहित पाहिजे. राज्यासाठी आहे बघा लोक आयुक्त आहे, आणि हे तुम्हाला माहित पाहिजे राज्याचे सगळे मुख्यमंत्री वगैरे सर्व हे चौकशीच्या तुमच्या काय येतात बरं अंतर्गत येतात लोक आयुक्त. आता तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो आयोगाकडून की कायदा करणारं लोक आयुक्ताचा कायदा करणारं पहिलं राज्य कोणतं आहे, तर पहिलं राज्य आहे बरा ओडिसा. हे तुम्हाला माहित पाहिजे का.
कायदा करणारा विचारला तर ओडिसा. आणि पहिलं लोक आयुक्त स्थापन करणारं कोणतं राज्य आहे तर ते आहे महाराष्ट्र. महाराष्ट्राने 1971 साली लोकायुक्त स्थापन केलं आणि ओडिसाने 1970 साली कायदा करण्याचा प्रयत्न केला. लक्षात ठेवा, कायदा तर केला परंतु लोकायुक्त काही स्थापन झालं नाही पुढे, तोपर्यंत महाराष्ट्राने 1971 घेतला. प्रश्न विचारला जाऊ शकतो, कायदा आला तर ओडिसा माहित पाहिजे आणि स्थापन कुणी केलंय तर महाराष्ट्राने केलंय तुम्हाला पाहिजे. लोकायुक्त हे राज्यांसाठी असतं तुमचं वालं, सेम प्रोसिजर असते तुमची वाली, फक्त तुम्हाला माहिती पाहिजे असं रिव्हिजन करा तुमचं वालं. ओके, येस, पुढे जाऊ आपण. तुम्हाला पुन्हा एक प्रश्न विचारतो, महाराष्ट्राचे सध्याचे लोकायुक्त कोण आहे? कमेंट मध्ये उत्तर द्यायचं. ओके, सिक्कीमला 50 वर्ष काय झालेले पूर्ण झालेले. तुम्हाला संघ आणि त्याचे क्षेत्र नावाचा पार्ट 1 आहे आपल्याकडे, भाग 1. टोटल तुमचे जे 25 भाग आहे त्याच्यातला भाग 1च तुमचा वाला आहे. सिक्कीमला 50 वर्ष पूर्ण झाले तर तुम्हाला याच्यामध्ये लिंक लागू शकते बघा. आता पहिली गोष्ट तुम्हाला माहित पाहिजे, आता ही न्यूज झाली परंतु तुम्हाला काय विचारते पॉलिटीमध्ये बघा, 2 घटना दुरुस्ती आहे. 35वी घटना दुरुस्ती 1974 आणि 36वी घटना दुरुस्ती 1975. आता काय झालं माहितीये का, या 35व्या घटना दुरुस्तीने तुमच्याला 74च्या या सिक्कीमला सहयोगी राज्याचा दर्जा दिला, सहयोगी. आणि 36व्या घटना दुरुस्तीने पूर्णतः राज्याचा दर्जा दिला आणि या 36व्या घटना दुरुस्तीने सिक्कीम बनलं आपलं किती राज्य रे, 22वं राज्य बनलं. लक्षात ठेवा, हे तुम्हाला माहिती पाहिजे, 100% तुम्हाला प्रश्न माहित पाहिजे. याच्या सोबतच बघा तुम्हाला कोणत्या कलमानुसार बघा, कलम 2 माहित पाहिजे, कलम 3 माहित पाहिजे. कलम 2 कोण्या बाबतीत आहे का, जो प्रदेश भारताचा नाहीये अशा प्रदेशाला भारतात जोडून घेणे, त्याच्यापासून नवीन राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश बनवणं, त्याच्यात कलम 2 आहे. आणि कलम 3 काय आहे का, जो भाग भारताचा आहे त्यातून नवीन राज्य निर्माण करणे, नवीन केंद्रशासित प्रदेश निर्माण करणे, नवीन त्याच्यामध्ये राज्याचं नाव सुधारवणे, सीमा वगैरे, ते विधायक वगैरे आपण सगळं डिटेल स्टॅटिकला बघितलं. तर 2 आणि 3 तुमचे ऍक्टिव्ह होत्या. सिक्कीमला 50 वर्ष पूर्ण झाल्यामुळे 36वी घटना दुरुस्ती तुमची ऍक्टिव्ह होती, 35वी घटना दुरुस्ती तुमची काय होती बरं, ऍक्टिव्ह होती. सोबतच तुम्हाला या राज्यांचा क्रम पण माहिती असणं गरजेचं. बघा पहिल्यांदा जसं नागालँड झालं, ओके, तर हे तुम्हाला माहित पाहिजे. आणि त्याची ती ट्रिक पण आहे, आपण एकदम भारी ट्रिक त्याची बनवली पण होती, स्टॅटिकच्या मुलांना आपण सांगितलेलं पण आहे लेक्चरला. तर हे थोडंसं घरी जाऊन तुम्ही करंट अफेअर बघा, याला महत्व नाही जास्त करून. सिक्कीमला 50 वर्ष पण काय न्यूज मध्ये, दुसरं न्यूज तर एवढीच आहे फक्त 50 वर्ष पण झाली. तुम्हाला काय करायचंय, स्टॅटिक पॉलिटीची रिव्हिजन पार्ट 1 भाग 1 कलम 1 ते 4 तुमचा ऍक्टिव्ह राज्य, ऍक्टिव्ह तुमचं लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढची न्यूज बघू आपण. पोक्सो न्यायालय प्राधान्याने स्थापन करण्याचे सुप्रीम कोर्टाने काय दिलेले निर्देश दिलेले तुमचे वाले बघा. जो पोक्सो कायदा आणला होता 2012ला आणला होता की जे आपले 18 वर्षाखाली मुलांकडून काही जर गुन्हेगारी होत असेल तर त्याच्या रिलेटेड होता तुमच्यावाले, लैंगिक किंवा काही इतर गुन्हेगार होत असेल तर त्याच्यासाठी पोक्सो ऍक्ट आणलेला होता. आणि आता ठीक आहे निर्देश वगैरे दिलेला आहे, पण एक इथे तुम्हाला लिंक बसते, कोणत्या तरी पेपरला कंबाईनला पण येऊ शकतो, सरळ सेवेला कुठेतरी एक प्रश्न येऊ शकतो की पहिलं पोक्सो न्यायालय कोणत्या राज्यात, तर गोवा राज्यामध्ये बनवलं. लक्षात ठेवा, पहिलं पोक्सो न्यायालय कोणत्या राज्यात सुरू झालेलं आहे, गोवा राज्यामध्ये सुरू झालेलं आहे. इतर पण आता त्याच्यानंतर तेव्हा चालू झाले, 2013ला चालू होतं गोव्यामध्ये. ओके, तर पोक्सो कायदा तुमचा 2012चा हे तुम्हाला विचारला जाऊ शकतो, पण दुसरं काही विचारण्यासारखं नाही. करंट अफेअरला लिंक पण आपण याच्याशी पॉलिटीमध्ये काय एवढं करू शकणार नाही या पोक्सो ऍक्टच्या बाबतीमध्ये. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. राजभाषा विभागाला 50 वर्ष पूर्ण झाले. लक्षात ठेवा, आता राजभाषा विभागाचा प्रश्न आलेला आहे तर तुमचं कोणते कलम आणि राजभाषा कोणती आपलीवाली ती माहित पाहिजे. हिंदी. लक्षात ठेवा 343, यस 343 हिंदी ही तुमची काय राजभाषा आहे, तुमची राष्ट्रभाषा नाहीये. लक्षात ठेवा मित्रांनो, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. राष्ट्रभाषेचा काही संबंध येत नाही, राजभाषा आहे आणि त्याला 50 वर्ष आपले काय झालेले पूर्ण झालेले घोषित करून. मग याच्यामुळे तुमचे कलम हे ऍक्टिव्ह आहेत. 343 असेल तर 343 पासून तर 351 पर्यंतचे सर्व कलम तुमचे ऍक्टिव्ह आहेत. आपल्याला महत्वाचं काय बघा 351 आणि खूप चर्चेत चालू आहे. जसा
त्रिभाषीय शिक्षणामध्ये हिंदी सक्ती करा वगैरे वगैरे असे काही मुद्दे चालू आहे. त्याच्यामुळे तुमचा 351 ऍक्टिव्ह होतो की हिंदी भाषेला काय द्या रे प्रोत्साहन. हिंदी भाषेला काय द्या तुम्ही प्रोत्साहन द्या. कोणत्या कलमामध्ये म्हटलेलं आहे 351 मध्ये म्हटलेलं आहे. तर तुम्हाला विचारलं आता एक आयोगाचा अवघड प्रश्न तुम्हाला विचारतील 101% तिथे सगळे म्हणजे तुम्हाला जर असं जरी विचारला मी का हे जे आहे 50 वर्ष आणि त्याचा कार्यक्रम झालेला आहे एक दक्षिण संवाद म्हणून कार्यक्रम पारित केला आणि दक्षिण संवाद म्हणून कुठे कार्यक्रम पारित केला हैदराबादला कार्यक्रम पारित केला आणि मग विचारतील का नेमका कोणत्या याच्यानुसार तो सिलेब्रेट करण्यात आला कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत सिलेब्रेट करण्यात आला. तर तुम्ही लॉजिक काय लावणार ही भाषा आहे सांस्कृतिक याच्यामध्ये मंत्रालयामध्ये येऊ शकते. आयोग इथे तुम्हाला प्रश्न विचारू शकतो ही जी आहे कोणत्या याचा झाला तर केंद्रीय गृह मंत्रालय. बघा गृह मंत्रालय फक्त तुम्हाला पोलिसांच्या बाबतीतच माहिती आहे. यस तर केंद्रीय गृह मंत्रालय अंतर्गत हिंदी या राजभाषेला 50 वर्ष. IMP माझ्याकडून डायरेक्टली लक्षात ठेवा हा प्रश्न तुम्हाला पॉलिटी मधून तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे पुढे बघू आपण. हैदराबादला दक्षिण संवाद वगैरे झालेला आहे. फक्त एकच मिनिट. ओके तर पुढचा पार्ट आपण बघणार आहे. राष्ट्रीय आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झालेले आहे. जी तुमची राष्ट्रीय आणीबाणी लागू झाली होती बघा ती झाली होती तुमची आधी 25 जून 1900 किती रे 75 ला. तर तिला संविधान हत्या दिन पण म्हटलं जातं. लक्षात ठेवा पुढे जी न्यूज येणार आहे आपल्याला 25 जून 1900 किती बरं 75 त्याला तुमचं आलं 50 वर्ष पूर्ण झालेले आहे. आता याच्यात काय विचारण्यासारखं नाही. विचारलं तर कधी लागू झाली तर डेट तुम्हाला माहित पाहिजे. इकॉनॉमी मध्ये लगेच सुरू झालं होतं बघा 26 जून 1975 ला 20 कलमी कार्यक्रम हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं इकॉनॉमी मध्ये कारण त्या याला पण 50 वर्ष पूर्ण झाले त्या योजनेला पण. ओके तर तिथे जाऊ शकतात. अजून आता आपल्या राष्ट्रीय आणीबाणी बद्दल माहित पाहिलं तर थोडस रिवाइज करून घ्या. मागच्या वेळेस आपण कलम राष्ट्रपती राजवट बघितली होती मणिपूरमध्ये जी लागली होती. आता आपण बघतोय राष्ट्रीय आणीबाणी कलम 300 किती बरं 52. त्याच्या रिलेटेड तुम्हाला काय एक महत्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे की राष्ट्रीय आणीबाणी महत्वाची घटना दुरुस्ती पण तुम्हाला सांगतो का राष्ट्रीय आणीबाणी बघा जेव्हा त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत तुमचे परकीय म्हणजे एक राहते तुमचं एक अंतर्गत परकीय कारणांमुळे झाले युद्ध वगैरे तर परकीय आणीबाणी आणि अंतर्गत काही झालं तर बघा पहिली घटना दुरुस्ती तुमची वाली 42वी घटना दुरुस्ती 1900 किती बरं 76 ची. यानं काय केलं माहितीये का ह्या घटना दुरुस्ती बघा सगळ्या घटना दुरुस्ती आणीबाणीच्या बाबतीत 44 आहे. ओके पण 42वी घटना दुरुस्ती एकदम महत्वाची आहे. यानं काय सांगितलं की राष्ट्रपती एखाद्या प्रदेशात सुद्धा जसं पूर्ण भारतात नाही बघा पूर्ण भारतात राष्ट्रीय आणीबाणी लावायची गरज नाही फक्त एखाद्या काय बरं प्रदेशात राष्ट्रपती आणीबाणी जाहीर करू शकतो. कोणत्या घटना दुरुस्तीने रे 42व्या घटना दुरुस्तीने हे तुम्हाला माहिती पाहिजे. आणि पुढे जाऊन सगळ्यात ती फेमस आहे आपल्याकडे 44वी घटना दुरुस्ती 1900 किती 78 का जी आणीबाणी लावण्याचं कारण जे होतं तुमचं आलं की अंतर्गत काय शांतता. तर अंतर्गत शांतता शब्द काढून टाकला आणि आता आपल्याला काय पाहिजे माहितीये का सशस्त्र उठाव पाहिजे. हा शब्द पाहिजे या कारणामुळे लावू शकतो. तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. तुमचे फंडामेंटल राईट आहे त्याच्यावरती काय परिणाम होतात ते तुम्हाला माहित पाहिजे. कोणते कोणते तुमचे सस्पेंड सगळे जवळपास सस्पेंड आहे तुमचं वाला फक्त 20-21 काय तुमच्यावाले प्रेझेंट राहत्या हे तुम्हाला माहिती पाहिजे. लक्षात ठेवा राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यासाठी तुम्हाला विशेष बहुमताची गरज असते हे तुम्हाला माहिती पाहिजे. राष्ट्रपती राजवटला तुम्हाला साध्या बहुमताची गरज होती. कुणी लावली जर विचारलं करंट मध्ये तर फखरुद्दीन अली अहमद त्यावेळेचे राष्ट्रपती होते त्यांनी घोषित केली होती. हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. थोडासा 352 व्यवस्थित करून जायचं आहे. तुम्हाला जी घटना दुरुस्ती सांगितली ती पण तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे पुढे जाऊ आपण. महाभियोगाची प्रक्रिया सुरू 100% आयोगाचा याच्यावरती काय बरं प्रश्न आहे तुम्हाला यावेळेस एक तर स्टॅटिक मध्ये नाही तर तुम्हाला करंट मध्ये. मला स्टॅटिक बघा हे आहे जस्टिस यशवंत वर्मा हे आहे दिल्ली हायकोर्टचे दिल्ली नाही म्हणता येणार अलाहाबाद हायकोर्टचे तुमचे काय बरं न्यायाधीश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश लक्षात ठेवा. आणि हे न्यूज मध्ये होते यांचे काही म्हणजे काहीतरी पैसे वगैरे सापडले काय त्याच्याबद्दल आपल्या काही घेणं देणं नाही सध्या पुरतं मार्क्स पुरतं नागरिक म्हणून आपल्याला घेणं देणं आहे. परंतु बघा मग आता यांच्यावरती हालचाल सुरू झाली की यांना काय पदावरून काढून टाकण्यात यावे. आणि जेव्हा सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट
यांच्या न्यायाधीशांना पदावरून काढायचं असेल तर कोणत्या प्रक्रियेला सामोरे जावं लागतं बरं? महाभियोगाच्या प्रक्रियेला सामोरे जावं, आणि ती तुम्हाला माहिती पाहिजे बघा. ओके, तर ती तुम्हाला हायकोर्टची तुम्हाला 218 कलम माहित पाहिजे. हायकोर्टचा कलम न्यायाधीशाला काढून टाकण्याचा 218. मग आता बघा त्याच्यासाठी काय आहे, तर तुम्हाला आधी काय करावं लागेल बरं? एखादा प्रस्ताव मांडावा लागेल, आरोपपत्र दाखल करावं लागेल. ते आरोपपत्र तुम्ही कोणत्याही गृहामध्ये काय करू शकता रे? मांडू शकता. कोणत्याही गृहात. तुम्ही लोकसभेत पण जाऊ शकता, तुम्ही राज्यसभेत पण जाऊ शकता. दोघांची प्रोसिजर सेम आहे. संसदेत तुम्ही कोणत्याही गृहामध्ये ते आरोपपत्र मांडू शकतात. ज्या गृहामध्ये मांडलंय तर त्या गृहाच्या पीठासीन अधिकाऱ्याला पूर्ण अधिकार आहे ते आरोपपत्र स्वीकारायचं का नाकारायचं, अशी प्रोसिजर आहे. जर तुम्ही लोकसभेमध्ये गेले तर तुम्हाला 100 सदस्यांचा पाठिंबा लागेल. जर तुम्ही राज्यसभेत गेले तर तुम्हाला 50 सदस्यांचा त्या आरोपपत्रावरती पाठिंबा लागेल, तर पुढे मांडता येतं. आणि त्याच्यानंतर काय केलं जातं, तर त्याच्यानंतर एक 3 सदस्यीय समिती असते. ती समिती बसवली जाते. त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टचा न्यायाधीश असतो, सरन्यायाधीश पण असू शकतो, न्यायाधीश पण असू शकतो, पण ऍक्टिव्ह पाहिजे, माजी वगैरे नकोय. एखाद्या हायकोर्टचा मुख्य न्यायाधीश असतो. मग कोणत्याही हायकोर्टचा चालू शकतो. राष्ट्रपती डिसाईड करते. शक्यतो जिथून ते येत्या तिथल्या त्या राज्याच्या हायकोर्टचा तो नसावा असं म्हणलं जातं. फॉर एक्झाम्पल एखादे जस्टिस वर्मा आहे आणि समजा महाराष्ट्रातले, तर याच्यामध्ये महाराष्ट्रातला नको आहे शक्यतो असं धरलं जातं. आणि एखादा कायदे पंडित असतो, लक्षात ठेवा. आणि मग ही समिती काय करते? डिसाईड करते का त्या व्यक्तीने गैरवर्तन केलंय का, किंवा त्याच्या अकार्यक्षमता आहे का. आणि जेव्हा हे प्रूफ करते त्यावेळेस संसदेमध्ये दोन्ही गृहांनी कोणतं बहुमत घेतलं जातं? विशेष बहुमत घेतलं जातं. आणि विशेष बहुमत घेतल्यानंतर यांना पदावरून काढलं जातं. लक्षात ठेवा, तुम्हाला हे माहिती पाहिजे. ओके, एवढं कॉल 5 मिनिटं फक्त. ओके, तर तुम्हाला हे माहिती पाहिजे. ओके, तर महाभियोगाची प्रक्रिया तुम्हाला सुरू करण्यात आली आहे. ठीक आहे, पुढे बघू आपण. हे तुम्हाला 218 वगैरे सगळं माहित पाहिजे. 3 समित्या माहित पाहिजे, कुठले हे तुम्हाला माहित पाहिजे. आणि विशेष बहुमत ही सगळी तुमची प्रोसिजर तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, अजून काय बघू शकतो आपण? कारण बघितले आपण. गैरवर्तणूक आहे, अकार्यक्षमता आहे. सेम प्रोसिजर तुमची कोणाला बरं? सुप्रीम कोर्टासाठी पण तुम्हाला काय होती बरं? लागू होती. ठीक आहे, एकदा थोडस घरी बघून जा. पॉलिटिक्स मध्ये आपण एकदा रिवाइज करू शकतो. पुढची न्यूज बघा. पेसाच्या अंमलबजावणीमध्ये मध्य प्रदेश अव्वल. हेच तुम्हाला विचारतील. पेसा ऍक्ट तुमचा 1900 कितीचा आहे बरं? 96 चा ऍक्ट आहे. हे तुम्हाला महत्वाचं आहे. जे आपलं परिशिष्ट किती बरं? 5. परिशिष्ट 5 साठी काही बघा, पेसा अंतर्गत जे येते तर त्यांना संसदेचे कायदे जसे तसे लागू होत नाही. त्याच्यामध्ये थोडासा बदल करून लागू करावा लागतो. त्या राज्याचे राज्यपाल राहत्या, ते त्याच्यामध्ये काय करू शकतात? बदल करू शकतात. तर त्याबद्दल तुम्हाला वन लाईनर माहित पाहिजे डायरेक्टली. तर अंमलबजावणीमध्ये कोणी मध्य प्रदेश आहे. मध्य प्रदेशमध्ये बऱ्यापैकी GST समाजाची लोकसंख्या ती काय थोडी जास्त प्रमाणामध्ये, त्यामुळे तुम्हाला माहित पाहिजे. ओके, तर पेसाच्या अंमलबजावणीमध्ये काय? मध्य प्रदेश अव्वल. पुढची जाऊ आपण न्यूज बघा. बिहारचे स्वीप आयकॉन. ते काही विचारणार नाही तुम्हाला, एक वन लाईनर फक्त म्हणून लक्षात ठेवा. इथे म्हणलेले क्रांती प्रकाश जहा आणि नीतू चंद्रा. लक्षात ठेवा, तर हे पुढचे तुमचे आयकॉन झालेले. विचारायचं लक्षात ठेवा. स्वीप मध्ये क्रांती प्रकाश जहा आणि नीतू चंद्रा. वन लाईनर येते, त्याच्यामध्ये काही नाही. पुढची बघा न्यूज. युके मध्ये मतदारांचे वय 18 वरून किती केले? 16 केले. महत्वाचं येऊ शकतं कोणत्या राज्यात केलं, देशात केलं, तर युके मध्ये केलं. आपल्याला पॉलिटीला महत्वाचं आहे. आपलं 21 वरून केलं होतं किती रे? 18. आणि कोणत्या घटना? 61वी घटना 1928. हे तुम्हाला माहिती पाहिजे, लक्षात ठेवा. हे तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, ठीक आहे, पुढे जाऊ आपण. हे जे आपण बघतो हे संक्षिप्त घडामोडी, सिम्प्लिफाईडचा सोर्स वापरू शकतो आपण. परिक्रमा वगैरे अभिनव, तर त्याच्यामधल्या या तुमच्या आहे. त्याच्यामुळे वन लाईनर महत्वाचे. पुढचं जर घेतला, मोदी याचे नाम्बियामध्ये संसदेत भाषण, तर हे काय तुम्हाला विचारणार नाही, कारण प्रत्येक महिन्यामध्ये त्यांचा दौरा असतो. ते भाषण करत्या, आपले परराष्ट्र व्यवहार जास्त काय बरं स्ट्रॉंग करण्यासाठी प्रयत्न करत्या. त्याच्यामुळे हे काय महत्वाचं नाही. पुढची न्यूज बघा. मोक्का सुधारणा कायद्यामध्ये काय केली बरं? यस, तर मला नाही वाटत की याच्यावरती पण प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. पुढचं बघा. महिला आरक्षणावरील अधिवास काय केलेलं आहे बरं? अनिवार्य केलाय. माझ्या मते हे बिहार राज्याने केलेलं आहे. यस, तर बिहार राज्याने केलेलं आहे. तर याच्यामध्ये पण मला काय वाटत
नाही. तर तुम्हाला नोकरीसाठी तुम्हाला आधी काय लागेल बरं, अधिवास गरजेचा आहे, बंधनकारक आहे. पण विचारलं तर लक्षात ठेवा बिहार राज्य. पुढची न्यूज आहे बघा, विशेष सखोल फेर तपासणी स्पेशल इंटेन्सिव्ह. तर मला नाही वाटत याच्यावर प्रश्न विचारलं जाऊ शकतो. पुढची बघा, हा एक प्रश्न येऊ शकतो बघा, जे आपण अर्बन लोकल बॉडी म्हणजे शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आहे, तर त्यांच्या अध्यक्षांची परिषद कुठे झाली, तर त्यांच्या अध्यक्षांची परिषद झाली हरियाणामध्ये. हरियाणा. आणि हरियाणामध्ये मानेसर ना, मानेसर. ओके, यस, मानेसर. येस, हरियाणामध्ये मानेसर येथे ठिकाण झालेली. माझ्यामध्ये गुरुग्राम मधलंच हे ठिकाण आहे, तर गुरुग्राम मध्ये ठिकाण आहे. तर इथे सगळ्यांनी झालेले. इथे तुम्हाला जे आपले होते ओम प्रकाश लोकसभेचे काय सभापती, तर ते पण तुम्हाला उद्घाटनाचे वेळेस होते ओम बिर्ला, ओम बिर्ला, प्रकाश नाही म्हणते ना, ओम बिर्ला ते होते. प्रश्न तुम्हाला विचारतील हरियाणा मधले कुठे बरं, मानसर येते, लक्षात ठेवा. ओके, गुरुग्राम मध्ये. अजून काय, अंदाज समिती. हे महत्वाचं आहे, तुम्हाला कंबाईन साठी विचारलं जाऊ शकतो. अंदाज समितीची राष्ट्रीय परिषद आहे आणि माझ्या मते त्यांनी पदार्पण पण केलंय कितव्या वर्षात बरं, 75व्या वर्षामध्ये. त्यांची वाली 1950 ला अंदाज समितीची काय होती बरं, स्थापना होती. संसदीय समिती आहेत 3, तुम्हाला माहित पाहिजे. पहिली आहे लोकलेखा समिती आहे, नंतर अंदाज आहे आणि नंतर तुमची काय सार्वजनिक उपक्रम समिती. एकदा तुम्हाला माहित पाहिजे. अंदाज समितीमध्ये टोटल किती सदस्य राहतात, 30 सदस्य राहत्या. 30 पण कोणाचे राहते बरं, लोकसभेचे सदस्य राहतात. हे तुम्हाला माहित पाहिजे, लक्षात. 30 ते 30 लोकसभेचे सदस्य राहतात. लोकलेखा समिती आहे, त्याच्यामध्ये 22 राहत्या. लोकसभेचे 15, राज्यसभेचे 7 सदस्य राहत्या. आणि लक्षात ठेवा याची स्थापना 1921 ला झालेली, लक्षात ठेवा. ही जी सार्वजनिक उपक्रम समिती याची स्थापना 1964च्या आसपास झालेली, तुम्हाला हे माहिती पाहिजे. अंदाज समितीची स्थापना म्हणजे कोणाच्या शिफारशीत, जॉन मथाई समिती होती, तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. आणि 64 कृष्ण मेनन समिती होती, तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. अजून काय बरं, इकडे पण याचे पण सदस्य माहिती आहे तुम्हाला, 22चे राहत्या, 15 आणि 6. आता अंदाज लोकलेखा समितीचं काम आहे पूर्ण जमा खर्चाचं निरीक्षण करणं, परीक्षण करणं वगैरे. आणि लोकलेखा समितीचं मित्र मार्गदर्शक हे कोणाला म्हणलं जातं बरं, कॅगला म्हणलं जातं. हे तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. अजून काय तर 1967 पासून लोकलेखा समितीचा जो अध्यक्ष असेल तो आता कोणत्या पक्षाचा असेल बरं, विरोधी पक्षाचा असेल. तर हे पण केलेलं आहे. 3 समित्या तुम्हाला माहिती पाहिजे. प्रश्न विचारला कोणत्या समितीला 75 वर्ष पूर्ण झाले, तर अंदाज समितीला झालं. ओके, याच्यामध्ये 30 लोकसभेचेच राहत्या आणि लोकसभेचा सभापती त्यांची काय करतो बरं, निवड करतो. महत्वाचं आहे, माहित पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, पुढे जाऊ. थोडस फास्ट घेऊ. थोडस संसदीय समितींची पुनर्रचना, यस तेच आहे त्याच्यामध्ये पण. ओके, तुम्ही शोधायचं याच्यामध्ये, मला सांगायचंय की लोकलेखा समितीचे अध्यक्ष कोण, हे तुम्ही शोधा. आणि सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्ष कोण, हे तुम्ही शोधा. यस, किती मिनिटं झाले तुमचे वाले सर, किती मिनिटं झाले व्हिडिओचे आपलेवाले, 38 मिनिटं झालेले. ओके, पुढे जाऊ आपण. मोबाईल ऍपद्वारे ई मतदान, लक्षात ठेवा हे महत्वाचं आहे. ई मतदान मोबाईल ऍपद्वारे कोणत्या राज्यात, बिहार. यस, तर बिहार हे महत्वाचं, 1 लाईन लक्षात ठेवा. इथे दिलेलं बघा, बिहारचं मोबाईल बेस्ड ई वोटिंग इन इंडिया. तर महत्वाचं आहे, बाकीचं काही नाही. फक्त इथे काही सायबर घोटाळे नको व्हायला, काही हॅकिंग नको व्हायला. मतदान तर करतोय आपण, पण तेवढी तुम्हाला संगणक प्रणाली तुम्हाला सुदृढ करावी लागेल, स्ट्रॉंग बनवावी लागेल, लक्षात ठेवा. पुढचं बघा, पदुचेरी नेवाचे उद्घाटन. मागच्या वेळेस आपण दिल्ली बघितली होती. तुमचं वाला जे आहे जी ई विधान आहे बघा, लक्षात ठेवा, नॅशनल ई विधान. तर ते ऍप आहे, तुम्हाला सांगितलं होतं नागालँड वगैरे तुमचं 2022 ला त्यांनी पहिल्यांदा स्वीकारलं होतं. तर पदुचेरी ही तुमची 29वी विधानसभा झाली होती. पहिला पार्ट तुम्ही व्यवस्थित बघा, त्याच्यामध्ये दिलेले मी सांगितलेले 28वी दिल्ली होती, 29वी जागा आधी पदुचेरी झाली. ओके, ठीक आहे, पुढे जाऊ आपण. डिजिटल प्रवेश हा मूलभूत हक्क. यस, मूलभूत हक्क टाकलाय त्यांनी कलम 21. तर कलम 21 तुमचा ऍक्टिव्ह होतो. सन्मानाने जगण्याचा अधिकार, लक्षात ठेवा, जीविताचा. राज्यघटनेनुसार असा अधिकार होता फक्त की, म्हणजे राज्यघटनेनुसार म्हणण्यापेक्षा 2 खटले, एक तुमचा गोपालन खटला आहे, आता खूप डेप्थ मध्ये हा कलम, आणि एक तुमचा मनेका गांधी खटला आहे. दोन्हीही तुमचे कलम 21 च्या रिलेटेड आहे.
गोपालन खटल्यामध्ये म्हटलं होतं त्यांनी का कलम 21 मध्ये फक्त त्याच्या शरीराचं स्वातंत्र्य, शरीरा संबंधीचं स्वातंत्र्य, आणि मनेका गांधी खटल्यामध्ये नाही, सन्मानाने जगण्याचं स्वातंत्र्य. आणि जे जे तुम्हाला सन्मानाने जगता येईल ते सगळं तुमचा कलम 21 मध्ये येईल. तुम्हाला चांगलं पाणी पाहिजे, तुम्हाला चांगलं आरोग्य, तुम्हाला काम पाहिजे, तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला कुणी बेड्या नको घालायला तर बेड्या घालण्याविरोधाचा हक्क असेल, हे सगळं तुमचं कलम 21 मध्ये असेल. तर आता डिजिटल प्रवेश सुद्धा हा तुमचा काय झालेला आहे, मूलभूत अधिकार झालेला आहे. आणि मूलभूत अधिकार केल्यामुळे काय झालं की याच्यावरती जर काही उल्लंघन झालं या अधिकाराबद्दल आपण सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो कलम 32 नुसार, हायकोर्टात जाऊ शकतो आपण 226 नुसार. ओके, पूर्ण कव्हर केलेलं आपण स्टॅटिकला कलम 21 पण. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. संक्षिप्त घडामोडी फास्ट मध्ये घेऊ. लडाखसाठी 5 नवीन नियम अधिसूचित करण्यात आले. तर हे नाही महत्वाचं, जिथे विधानसभा नसते ज्या युटींना, तर तिथे तुमचेवाले नियम बनवण्याचा अधिकार कोणाला असतो, राष्ट्रपतीला असतो. तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. आता हे 5 कोणते केले काय हे महत्वाचं नाही. विधानसभा पद्धत जम्मू काश्मीर, दिल्ली आणि पॉंडिचेरीला आहे. बाकीचे जे आहे त्यांच्यासाठी राष्ट्रपती काय करू शकतो, नियम करू शकतो. तर हे तुम्हाला महत्वाचं. पुढे बघा काय, पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी विधानसभा. शेवटचा तुमचा मुद्दा येतोय, वन लाईनर आहे, तुम्हाला विचारते तर कोणती, तर ती दिल्ली विधानसभा आहे, पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी. कारण ऑलरेडी खूप पॉल्युशन वाढत चाललेलं आहे वगैरे, त्याच्यामुळे त्यांनी सौर ऊर्जेचा चांगला वापर केलेला आहे. तर बघा मित्रांनो, बऱ्यापैकी आपण घटना कव्हर केलेल्या आहे. आणि मी तुम्हाला फक्त एकच गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतोय की तुम्ही स्टॅटिकला कशा प्रकारे रिवाइज करू शकतात. बघा आता हे आपण सगळं केलेलं आहे तुमचं वाला, याच्यामध्ये बऱ्यापैकी तुमची पूर्ण क्वालिटी रिव्हिजन होईल. आता हे तुमचं झालं जुलै पर्यंतचा. पुढचा तुमचा पार्ट येईल माझ्या मते एक याच्यामध्ये येऊन जाईल तुमचा सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंतचा येईल. पुढचा जेव्हा आपला अंक वगैरे येईल त्यावेळेस आपण पुढचा राजकीय घडामोडीचा पार्ट 3 घेऊ. पण जोपर्यंत पुढचं मासिक येत नाही तोपर्यंत आपण घेणार आहोत आर्थिक घडामोडी महत्वाची. इकॉनॉमीची जर तुम्हाला रिव्हिजन करायची असेल तर इकॉनॉमीची रिव्हिजन साठी आपण आर्थिक घडामोडी चालू करणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना काय करा बरं, हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.